भारत देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी गोमातेच्या बाबतीमध्ये निवेदन देण्यात आलेले आहे। तसंच त्या अनुषंगानं अहिल्यानगर मध्ये देखील तहसील कार्यालयामध्ये आज निवेदन देण्यात आले आहे। त्याचं कारण असं आहे की गोमातेच्या बाबतीमध्ये तिच्या संरक्षणाकरता कुठेतरी अनेक वेळेला वेगवेगळ्या प्रकारे अनेक आंदोलन होतात, जन आंदोलन छेडली जातात, त्याच्याबद्दल कायदे देखील तयार झाले आहेत। याच्या बाबतीमध्ये अजूनही कुठं ही जिहादी प्रवृत्ती, जिहादी मानसिकतेचे लोक अजून थांबायला तयार नाही। या प्रकारे कुठेतरी या लोकांचा बंदोबस्त झाला पाहिजे। याच्यावर नवीन नवीन कायदे होत असताना देखील थांबत जर नसेल तर याला कुठेतरी आपल्याला आता पायबंद घालणं गरजेचं आहे। त्या अनुषंगाने आज कुठेतरी या गोमातेचं रक्षण करणारे अनेक लोक आहेत, मग गोशाळेच्या रूपानं असेल त्यांना मोठ्या स्वरूपामध्ये कुठेतरी मदत शासनाच्या वतीने झाली पाहिजे। तसं आज महाराष्ट्र सरकारने म्हणजे राज्य सरकारने या गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिलेला आहे। तर हा देशभरामध्ये देखील कुठेतरी राष्ट्रमातेचा दर्जा हा गोमातेला मिळाला पाहिजे अशी मागणी आहे। आणि या बाबतीमध्ये जर पुढाकार घ्यायचा असेल तर आता याला कठोर शासन जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठेतरी आपल्याला पाहायला मिळालं। या देशामध्ये सर्वात पहिला गोरक्षक म्हणून कोणाची ओळख असेल तर छत्रपती शिवाजी महाराज होते। ज्या वेळेला एखाद्या गोमातेची हत्या त्या काळामध्ये एखाद्या व्यक्तीने केली तर त्याला ताबडतोब त्याचे हात बाजूला करण्याचं काम हे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं होतं। आणि कुठेतरी अशा कायद्याच्या माध्यमातून हे सगळं थांबणं गरजेचं आहे। म्हणून ती मागणी आज या ठिकाणी सर्वांच्या वतीनं करण्यात येत आहे। तसं हजारो सह्यांचं निवेदन या तहसील कार्यालयामध्ये आज पोच झालेलं निवेदन दिलं गेलेलं आहे। आणि देशभरामध्ये लाखोच्या नाही तर करोडोच्या संख्येनं हे निवेदन आता पोच होत आहे।